राजाधिराज सद्गुरुनाथ श्री सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। गुरुदेव महादेव गुरुदेव सदाशिवः गुरुदेवात् परं नास्ति तस्मै श्री गुरवे नमः। महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा जो पर्व काळ आहे, 12वा शतक, 14-15वा शतक आणि 17-18वा शतक अशा वेगवेगळ्या कालखंडामध्ये अनेको संत महंत महापुरुष होऊन गेले। 12व्या शतकात निवृत्तीनाथ, सोपानदेव, ज्ञानेश्वर महाराज आणि मुक्ताई त्यांचा पर्व म्हणूनच ओळखला जातो। त्यांनी व्यतीत केलेले जीवन, त्यांची तपश्चर्या, त्यांची साधना आणि त्यांची साहित्य, अभंग साहित्य आणि ज्ञानदेवांचा भावार्थ दीपिका, अमृतानुभव अशी जी ग्रंथ आहेत आणि त्याचप्रमाणे अभंग निवृत्तीनाथांचेही, सोपानदेवांचेही आहेत, मुक्ताईचे पण आहेत। आठशे वर्षानंतरही आमची मार्गदर्शिका म्हणूनच ते दीपस्तंभासारखे आमच्या समोर आहे। त्यांचं जीवन अत्यंत कठीण परिस्थितीला तोंड देत देत आनंदाने राहिले। जन्मापूर्वीपासून अंतिम क्षणापर्यंत संघर्ष करत राहिले। समाजातील काही कट्टर प्रवृत्तींबरोबर, पण कुठेही त्यांच्याकरता जे आडकाठी बनले, अडसर बनले आणि जितकं प्राणांतिक असं आक्रमणही केले त्यांच्यावर, हे सर्वही पाहताना जी कट्टरपंथी लोक हे सर्व करत होते, त्यांच्या बाबतीत यांच्या जीवनात, यांच्या साहित्यात कुठेही एक शब्दानेही उल्लेख येत, म्हणजे संसारापासून किती अलिप्त पद्धतीने जीवन जगत होते आणि जीवन पूर्णपणे अध्यात्माला कसं समर्पित होता
हेही आपल्याला जाणवतं. काल जसं आपण एकनाथ महाराजांचं एक अभंग पाहिलं, तसे एक आज मुक्ताईंची अभंग पाहणार आहोत. अत्यंत लोकप्रिय अभंग, नेहमी इतर तथा सर्वत्र भजनात गायले जाणारी अभंग आहे. त्या अभंगातून हे प्रकट होते की मुक्ताईची कल्पकता, आध्यात्मिक खूप खोल अशी साधना, आणि ते साधनेत सुद्धा थकून न जाता हसनमुखाने राहायला पाहिजे अशी उपदेश करणारी मुक्ताई. वयाने सर्वात छोटी असणारी, ज्ञानाने सर्वात मोठी असणार. वयाने छोटी पण ज्ञानाने मुक्ताई आई ही संज्ञा प्राप्त करणारी मुक्ताई. मुक्ताईचा अभंग आपण सर्वजण रोज इथे गाताना पाहत असतो, ऐकत असतो. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी. थोर नवलाव झाला, थोर नवलाव झाला, वांजे पुत्र प्रसवला. विंचू पाताळाशी जाय शेष, वंदी माथा शेष माथा वंदी पाय. माशी व्याली घार झाली, देखोनी मुक्ताई हसली. एवढंच अभंग आहे, छोटा अभंग आहे, पण अर्थ प्रचंड अर्थाने भरलेले आहे. सामान्य माणसांनाही आणि पंडितांनाही समजावण्याकरता वापरलेली जी तंत्र आहे, रूपक नाट्य किंवा आपण रूपक म्हणतो, रूपकाच्या माध्यमातून तत्वज्ञानाची मांडणी करणं आणि तेही खुबीने मांडणे एवढं सोपं नाही. मुंगी उडाली आकाश, यातलं सर्व गोष्टी असंभव आहे. वरवर वाचता वाचता असं वाटतं की यातलं कुठलंही संभवनीय नाहीये. मुंगी आहे, छोटीशी प्राणी, एक कीट, उडाली आकाशी, तिने गिळिले. शक्य आहे का? मुंगी उडणं शक्य नाही, आणि आकाशात उडणं आणि सूर्याला गिळणं, सूर्यापासून एवढी दूर असताना जळून खाक होतात दुपारी, आणि जाऊन सूर्याला गिळणं, आश्चर्यच म्हणायचं. आश्चर्य झालं. काय आश्चर्य? हे सर्वच आश्चर्य. अभंगातील प्रत्येक ओवी आश्चर्यजनक. आश्चर्य का? असंभव ते संभव झाले की त्याला आश्चर्य म्हणतो आपण. हे सर्व ही असंभवात्मक गोष्टी आहेत. नवलाव झाला थोरा, नवलाव नवल झाला, आश्चर्य वाटतं, आश्चर्य घडलंय.
वांजेला पुत्र झाला, वांजे पुत्र प्रसवला. विंचू पाताळाशी गेला, पाताळी गेलेले विंचू. विंचू हे जमिनीवर विचरणारी प्राणी. कुठले दगड ठेवले असतील तर त्याच्या खाली राहील, ढेकूळ असेल तर त्याच्या खाली राहील. असा अन्य किड्यांसारखं खोदून जमिनीच्या खाली न जाणारी एक प्राणी पाताळात गेली. शेष जो आहे आदिशेष, जाणाऱ्यांना वंदन करतो. कधी शेष कोणाला वंदन करणं संभव आहे का? सगळ्यांना भीती घालणारा, भीती दाखवणारा. सापही त्यातलंच, विंचूही त्यातलंच. हे एकमेकांना भीती दाखवणारी आहे. आणि एक पाताळी गेलेले आणि दुसरं त्याला वंदन करते. एक माशी व्याली, अर्थात तिने घातलेले जी अंडी आहे, अंडीतनं काय जन्माला आलेले आहे? घार जन्माला आलेले. माशी असते एवढीशी, घारीला जन्म देऊ शकेल? घारीच्या जन्माकरता लागणारी एवढी अंडी देऊ शकेल त्या साईजची नाहीये. पण घडलं एवढं खरं. ज्या अर्थी मुक्ताई म्हणतायत तर ह्यातलं खोटं काही नाहीये, सर्व ही वास्तविक आहे. वास्तविक आहे. वाच्यार्थाने असंभव जरी वाटत असला तरी तत्वार्थाने, लक्षार्थाने, भावार्थाने जे म्हणतो आपण, किंवा मार्मिक दृष्ट्या जर पाहिलं तर हे सर्वही संभवनीय आहे. काही अशक्य नाही. कथा एक छोटीशी कथा. डोळ्यासमोर आणायचं. एक छोटी मुंगी आहे, ती आकाशाकडे उडती आहे आणि सूर्याला गिळती आहे. आश्चर्य असं, हे एकच आश्चर्य नाही, दुसरं आश्चर्य असं, जिला कधी आयुष्यात कुठलंही मुलंबाळ होणार नाही, वंद्या स्त्री, तिला मूल होणे, हेही आश्चर्य. विंचू पाताळात जाणं, हेही आश्चर्य. पाताळ काय जवळ आहे का? हेही आश्चर्य. आणि साप, शेषनाग किंवा काळ सर्प ज्याला म्हणतो, तो त्याचा पाया पडतो. सगळ्यांना घाबरवणारा आणि स्वतः वंदन करतो. आणि त्याचा पुढचा पाऊल छोटीशी माशी गारीला जन्म देते. आणि हे पाहून मुक्ताई हसते. सर्वात महत्वाचा अंश कुठला असेल तर इथे हसणं. मनुष्य जीवनच हसण्यासाठी आहे, रडण्यासाठी नाही. दुःख जरूर असतील, आध्यात्मिक दुःख, आदिदैविक दुःख, आदि भौतिक दुःख आहे. आध्यात्मिक म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म शरीरा संबंधातला. अध्यात्म कशाला म्हणतात? स्थूल आणि सूक्ष्म शरीराचा जो संघात आहे, मिश्रण आहे, याला अध्यात्म म्हणतात. अध्यात्म शब्दाला अनंत जागेवर अनंत अर्थ आहेत. वेगवेगळ्या जागेवर वेगवेगळे अर्थ होतात. अध्यात्म शब्दाचा एक अर्थ आत्माचा अध्ययन करणं असंही होतो. अध्यात्म शब्दाचा अर्थ साधना करणे असंही होतो. अध्यात्म शब्दाचा अर्थ देवधर्माचा नाद असणं असंही अर्थ होतो. आणि अध्यात्म शब्दाला स्थूल आणि सूक्ष्म शरीराचा मिश्रण असंही अर्थ होतो.
स्थूल सूक्ष्म के संघात को अध्यात्म कहिए। पंडित पीतांबर जी लक्षण करतात, व्याख्या करतात, स्थूल आणि सूक्ष्म। स्थूल म्हणजे हा स्थूल शरीर, आणि या स्थूल शरीरात असणारे सूक्ष्म शरीर, 25 तत्वांचा स्थूल शरीर आणि 17 तत्वांचा सूक्ष्म शरीर। 25 कुठले? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे मुख्य 5, आणि ह्या प्रत्येकांची 5-5, याला पंचीकरण म्हणतात, बरोबर? आकाश तत्वाची 5, वायू तत्वाची 5, अग्नि तत्वाची 5, जल तत्वाची 5 आणि पृथ्वी तत्वाची 5, हे 25 एकत्र येऊन या सृष्टीतलं सर्व काही बनलेले आहे। काम, क्रोध, शोक, मोह, भय हे आकाश तत्वाची 5 भाग आहे। आकाश तत्वापासून तयार झालेले हे पंच उपतत्व आहे। काम, क्रोध, शोक, मोह, भय। काम, आकाश कसा आहे सांगता येत नाही। आकाश असं आहे म्हणून कोण वर्णन करू शकतो आम्ही? नाही। आकाश कसं आहे म्हटलं की नाही सांगता येत। आकाशाबद्दल आम्ही शून्य होऊन जातो, काहीही प्रतिक्रिया व्यक्त करू शकत नाही। आकाशाची वर्णन करू शकत नाही। आकाश म्हटले की आमची बुद्धी शून्य होते। तसे या शरीरात एक 5 गोष्टी आहेत, किंवा या प्रपंचात एक 5 गोष्टी आहेत, तिथे बुद्धी शून्य होते, म्हणून हे आकाशाचे तत्व मानले गेलेले आहे। काम ज्यांच्यात प्रवेश करतो तेव्हा कामातिरेक झाले की बुद्धी शून्यावर जाते। काय करावं काय नाही करावं याचा विवेक राहत नाही। ज्यांच्या मनात काम प्रवेश केलाय, काम सक्रिय झालाय, कामातुराणाम न लज्जाम न भयम, भीती आणि लाज दोन्ही नाहीशे होतात। माणसांची जीवनच आहे या 2 गोष्टीवर, भीती आणि लाज। हे 2 असतील तर त्याला मनुष्य म्हणतात। कोणाचा नाही कोणाचा तरी भय आहे, आणि स्वतःचा किंवा इतरांचा कोणाचा तरी अरे काय म्हणतील हे लाज आहे। लाज आणि भय असेल तर त्याला मनुष्य म्हणतात। आई वडिलांना तरी घाबरतो आणि कोणाला तरी घाबरतो, भय आहे। पण काम नावाचा तत्व मनात प्रवेश केला की भीतीच निघून जाते आणि लाजही निघून जाते। आपण कुठेही बघा, हे ज्यांच्या मनात का आई वडिलांची भीती असते ना, जेव्हा कामोत्तेजित होतात त्यावेळी आई म्हणत नाही, बाबाही म्हणत नाही, मामाही म्हणत नाही, काकाही म्हणत नाही, भाऊही म्हणत नाही, बहिणी म्हणत नाही, कोणाचाही कदर करत नाही। ते काय सांगतात म्हणतात, आमचा आम्ही निर्णय घेणार। का? निर्णय घेण्याची जी विवेक आहे ते शून्य झालेले आहेत। म्हणून याला आकाश तत्व म्हणतात। बुद्धी शून्यावर जाते। त्याच पद्धतीने क्रोध, माणसांना जेव्हा प्रचंड राग येतो अशा वेळी काय निर्णय घ्यावा हे अजिबात सुचत नाही, कळत नाही। रागाच्या भरात घेतलेले निर्णयाने आजपर्यंत जे घडलेले अपघातच घडलेले, आघातच घडलेले, आणि चांगलं काय घडलेले नाही। मग असा का झाला?
क्रोध तप्त अवस्था जी आहे तिथे बुद्धी शून्य झालेली असते. काय करावं काय नाही करावं हे विवेक तिथे राहत नाही. बुद्धी शून्याला गेलेली असते. म्हणून ह्याला म्हणतात आकाश तत्व. आकाश शून्य आहे आणि बुद्धी इथे क्रोध भरित झाल्यानंतर बुद्धी शून्यावर जाते. लोभ, काम, क्रोध, शोक. लोभ नाही, शोक. व्यक्ती जेव्हा अतीव दुःखी होते, अति दुःखी झाल्यानंतर दुःखाच्या वेळी काय करावं हे सुचत नाही. अतीव दुःख झालेले एखाद्या व्यक्तीला अशा वेळी काय निर्णय घ्यावं हे अजिबात सुचत नाही. म्हणून दुःखाला म्हणतात आकाश. आकाशाची बाळ आहे. शोक, मोह उदाहरण सगळ्यांसमोर आहे. अतीव मोहापायी कैकेयीला वर दिले दशरथ महाराजांनी. आता त्याच मोहापायी प्राणही सोडले. पत्नीच्या मोहापायी तिला वर दिलं आणि तिने वर मागितल्याबरोबर पुत्र मोहापायी प्राण सोडले. का? मोह एकदा मनाला आवृत झाला, सदसद विवेक बुद्धी राहत नाही. अतीव मोहित झालो कुठल्याही वस्तूसाठी, पैशासाठी, अधिकारासाठी, सत्तेसाठी, संपत्तीसाठी किंवा नातेवाईकांसाठी. आता गांधारीचा मोह सर्वांना ज्ञात आहे. पतिमोहापायी डोळ्यावर पट्टी बांधून घे. कोण बांधून घ्यायला सांगितलेले नव्हते. माझ्या नवऱ्यावरचा माझी एवढी श्रद्धा आहे, निष्ठा आहे, प्रेम आहे हे व्यक्त करण्याकरता डोळ्यांवर पट्टीच बांधून घेतली. आणि ज्याला खरोखर डोळे नव्हते त्याला 100 मुलं होते, 101. त्या पुत्र मोहापायी मुलांनी कितीही अन्याय अत्याचार केले तरी सुद्धा हे चुकीचे आहे असं सांगण्याचा विवेक राहिला नाही. का? पुत्र मोहापायी सर्व. द्रोणाचार्य पुत्र मोहापायी पांडवांचा पुत्र मोहापायी दुर्योधनांचा पक्ष धरावा लागला. धनलोभापायी म्हणा किंवा मोहापायी म्हणा, पुत्र मोहापायी म्हणा, अन्यायालाही मागे पुढे पाहिले नाही. आणि हीच सीता हरिणीचा मोहापायी पतीला गमावून बसले. अशी इतिहासात आमच्या पुराणात हजारो घटना आहेत. जेव्हा आम्ही मोहग्रस्त होतो त्यावेळी, आता आपणही बघा, बऱ्याच लोक आमच्याकडे आठवड्यातनं बरीच तक्रारी येत असतात. नवरा बायको आणि यांची आई बाबा. ती आजी म्हणत असती पोरगा पूर्वीसारखा राहिला नाही महाराज आता. पोराला विचारला, असा का म्हणते रे म्हातारी? नाही, म्हातारीचं आणि आमची बायकोची पटत नाही म्हणताना ती तशी म्हणते. कोण कोणाच्या मोहात अडकले? कोण कोणाच्या मोहात अडकले? कुठेतरी आईच्या मोहात अडकलं तर बायको नाव ठेवती, बायकोच्या मोहात अडकले की आई नाव ठेवती. त्यामुळे त्याचा बुद्धीच चालत नाही, बुद्धीच चालत नाही. म्हणून त्याला आकाश तत्व म्हणतात.
मोह आवृत झाले की काय निर्णय घ्यावं, योग्य काय अयोग्य काय हे निर्णय घेण्यास आम्ही असमर्थ ठरतो कधी कधी. म्हणून मोहातनं बाहेर यायला पाहिजे, पण मोहाच्या आवेशात निर्णय योग्य कधीही होत नाही, सर्वही अयोग्य निर्णय घेऊन टाकतो. काम, क्रोध, शोक, मोह आणि भय, ज्यावेळी प्रचंड भीती वाटते आम्हाला, त्यावेळी काय करावं हे कळत नाही. समजा आपण झोपलेले असतो, स्वप्न पडतो, एकदमच एक सिंह किंवा व्याघ्र आमच्या जवळच आलेला आहे स्वप्नात, आणि बऱ्याच लोकांची चड्डी उल्ल होते त्यात स्वप्नात सुद्धा. का? भीतीने. हेही आम्हाला शुद्ध राहत नाही की आम्ही झोपेत आहोत आणि आम्ही जे पाहतो आहोत हे स्वप्न आहे. कधी कधी स्वप्नात म्हणा किंवा वास्तवात म्हणा, माणसं भीतीने मरतात. परवाच आपल्यातलेच एकांचा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर पोस्टमार्टम झालं बॉडीचं. पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये असा आला, अपघात होण्यापूर्वीच मृत्यू झालाय. कारण कुठलेही हाड मोडलेले नव्हते, डोक्याला लागलेले नाहीये, फक्त टच झालेले. यांची कार होती आणि समोरची बस होती. हे न कळत थोडासा ह्यांना वाटलं की आता हे पुरा अंगावरच येणार, आता मी जगणार नाही. म्हणजे अपघात होण्यापूर्वीच भीतीने त्यांचा हृदय बंद पडला. माणसं भीतीने मरतात. त्या भयग्रस्त अवस्थेत काय निर्णय घ्यावं हे कळत नाही, तेव्हा प्राणच जातो. कुठल्या तरी भीतीपायी आम्ही असू ना, त्यावेळी योग्य निर्णय घेऊ शकत नाही, का बुद्धी शून्यावर गेलेली असते. भयगंड अवस्थेत बुद्धी शून्यावर जाते. म्हणून म्हणतात की ते आकाश तत्व आहे. काम, क्रोध, शोक, मोह, भय या शरीरात असतील, आमच्यातच नाही कोणाच्यातही असतील, सगळ्यांच्यात असतात. हे आकाशाची कार्य आहे. अग्नी, आकाश, वायू, चलन, वलन, धावन, आकुंचन, प्रसरण, ही आकाशाची 5 उपतत्व आहेत. आकाश मुख्य तत्व असेल, वायू मुख्य तत्व असेल तर वायूची 5, आम्ही जे चालतो वायूमुळे चालतो. चलन, वलन, वळण जे आहेत, आमच्या शरीरातली ही सर्व जे काय सांधे आहेत, हे सर्व सांधे कोणामुळे काम करत असतील तर वायू तत्वामुळे. कारण वायू कुठेही कसंही वळू शकतो. धावन, आम्ही धावत असू तर ती कोणामुळे तर वायू तत्वामुळे, वायू धावतो. आकुंचन, कधी कुठलाही शरीरातला भाग असेल, सृष्टीचा भाग आकुंचित झालं तर समजायचं आतला हवा कमी झालेली आहे. सूज आला, प्रसरण, तर समजायचा आत हवा वाढलेली, हवा वाढलेली. हे वायू तत्व आहे. प्रत्येक प्राणीची शरीर, प्रत्येक जीवयोनीची जी शरीर आहे त्या 5 तत्वावर चालते. चलन, वलन, धावन, आकुंचन, प्रसरण. अग्नि तत्व आहे. अग्नीचे 5 कार्य आहे किंवा 5 तत्व आहेत. कुठले? क्षुधा, तृषा, निद्रा, आलस्य आणि कांती.
भूक कोणामुळे लागते? जठराग्नीमुळे. ती पचन करते. अग्नितत्व अन्नाला स्वाहा करते, म्हणून पुन्हा भूक तयार होते. अग्नितत्व जर मंदावले जठराग्नीचं, भूक नाही लागणार. कोणाला भूक लागत नसेल तर समजायचं अग्नितत्व आता मंदावलेले आहे, अग्निमांद्य झालेले असं समजा. क्षुधा, तृषा. तृषा म्हणजे तहान. तहान कधी लागते? गरम झाले की तहान लागते की नाही? गरम झाल्यावरच तहान लागते. क्षुधा, तृषा, अग्नीमुळे तहान लागते. आळस कधी येतो? हे पंखा सगळे बंद करायचं, खिडक्या सर्व बंद करायचं, हळूहळू झोप येते की नाही बघा. गरमी वाढली, माणसाला रात्री झोप का लागते? जर पांघरायला देऊ नका त्याला, झोप लागते का बघा. थंडी असेल तर झोप लागणार नाही. अंगाला ऊब मिळाला तरच झोप लागते. म्हणजे निद्रा तत्व कोणाची आहे? अग्नीचे. क्षुधा, तृषा, आलस्य. आळस जे आहे बघा, तुम्ही जरा गरमी झाली खिडकी बंद केली की हळूहळू असा 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 करायला लागतो माणूस. आणि जरा असं बाहेर जात, नको 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 इथेच बसूया. अग्नि तत्वामुळेच आलस्यही निर्माण होतो. आणि अग्नि तत्व असेल तर चेहऱ्यावर तेज असते. थंडीच्या दिवसात बघा नुसतं सुरकुतलेले असते चर्म सर्व. मग त्याच्याकरता हे लाव ती लाव, बरीच काय काय लावतो आम्ही. पण अग्नितत्व जर जागृत असेल तर काहीही लागत नाही. अग्नितत्व जागृत असेल तर काहीही लागत. अग्नितत्व जर वाढलं शरीरात तर जलतत्व कमी होतं, वायुतत्व कमी होतो. तेव्हा जलतत्व कमी. अग्नीचा आणि पाण्याचा जमत नाही, दोघेही एकमेकांचे तसे विरोधी आहेत. अग्नितत्व वाढले की शरीरातलं जलतत्व कमी होतो. जलतत्व कमी झाले तेज कमी होते. तहान वाढते, पोट फाटायला लागतात की नाही बघा आपण. पोट फाटल्यानंतर व्हॅसलीन लावायची गरज नाही, पाणी प्यायचं पोटवर. कधीही हात फाटले, पोट फाटले, त्वचेला सुरकुते पडले, त्याच्याकरता कुठल्याही मलम लावायची गरज नाहीये. त्यावेळी पाणी प्यायचं सारखं, 1-2-3 वेळ पाणी प्या, 1-1 ग्लास 1.5 ग्लास. आपल्याला तहान असू द्या नसू द्या पाणी प्यायचं. पाणी प्यायले की तुम्हाला 2-4 तासात ही ओठ फाटलेले आहे ना ते मिटायला लागतात, मिटायला लागतात. जितकं उष्णतेत राहू तितकं पाण्याची गरज असते. म्हणून हे जे 5 तत्व आहेत हे अग्नीची आहेत. क्षुधा, तृषा, निद्रा, आलस्य, कांती. कांती म्हणजे तेज. असे जलतत्व आहेत 4. या शरीरात जे जे पातळ आहेत ते सर्वही जलतत्वाचे आहेत. कुठले कुठले आहेत? रक्तही यात पातळ आहे, लाळ आहे पातळ आहे, वीर्य आहे पातळ आहे, लघवी आहे, मूत्र आहे तरळ आहे, आणि त्याचप्रमाणे घाम. हे 5 जलतत्व आहेत. या शरीरात 5 पैकी एक जरी नसला तरी शरीर चालणार नाही. 5 चे 5 तत्व हे जलतत्व आहेत. यांच्यात कमी जास्त होऊन सुद्धा चालत नाही. मूत्र व्यवस्थित झालं पाहिजे, घाम व्यवस्थित निघायला पाहिजे. घाम जर नाही निघाला तर टॉक्सिन जाणार नाही शरीरात.
वीर्य नसेल तर माणूस जगू शकणार नाही, कोण स्त्री असो पुरुष असो. ऊर्जा येते, ताकद आहे. आणि लाळ नसेल तर काही चालणार नाही. सर्व रोग, ज्याचा लाळ बंद होईल त्याला अनेक आजार आठवड्याच्या आत घेरून टाकतील. आपल्याला माहिती आहे की नाही माहित नाही, भगवंतानी दिलेले आपण पितो, खातो, सर्व करतो. खाल्लेले अन्न पचन करण्याकरताही लाळ लागते. प्यायलेले पाणी सुद्धा खपवण्याकरता सुद्धा लाळ लागते. जो माणूस पाणी पित असताना तोंडात धरून कमीत कमी 15 सेकंद, 1 2 3 4 15 मोजेपर्यंत तोंड हलवत राहिला, आणि तो माणूस जर रोज अशा पद्धतीने पाणी पित राहिला, 1 2 3 मिनिटं लागतील पाणी प्यायला, नाही असं नाही. घाटघाट पिण्यापेक्षा गोट पिणं. घाटघाट म्हणजे बराबर पितो, त्याच्यामुळे किडनीवर लोड पण येतो. पण जर त्याच्यामध्ये लाळ मिक्स करून जर प्यायला, जसं की योगशास्त्रात म्हणतात, भाकरी प्यायला पाहिजे आणि पाणी खायला पाहिजे. भाकरी प्यायला पाहिजे आणि पाणी खायला पाहिजे. म्हणजे भाकरी इतकं किंवा चपाती असेल ते इतकं बारीक करायचं अन्न, जणू काय पाण्यासारखंच करायचं त्याला, तोंडात लाळ मिक्स करून. खाता 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 दाताने आपण चगळत राहतो, आणि त्याच्यात लाळ दाताच्या आतल्या बाजूला कंठापासून दातापर्यंत लाळ ग्रंथी आहे, ते लाळ सरवत असतात. अन्नात ते मिसळते, जितकं मिसळते तितकं सर्व प्रकारची द्रव्य शरीराला मिळतात. म्हणतात ना, कमीत कमी 32 वेळ चावायला पाहिजे यासाठी. आणि त्याला इन्सुलिन घेण्याची गरज पडणार नाही. जर अशा पद्धतीने खाल्ला आणि पाणी पिता नाही, 1 घोट पाणी प्यायला कमीत कमी 15 सेकंद जर घेतला, म्हणजे पाणी हलवत राहिला आणि लाळ त्यात मिक्स करत राहिला आणि पाणी प्यायला, तर त्या माणसाला 2 महिन्यात त्याची इन्सुलिन बंद होईल, किंवा हळूहळू त्याचा साखरेची गोळ्या सुद्धा बंद होतील. आयुर्वेद शास्त्र सांगतो. म्हणजे इतकं किमतीचं आहे हे. फुकट मिळते शरीरात, आम्हाला याची किंमत नाहीये. मी हल्लीच ऐकलं, ही लाळ जर कृत्रिम बनवायचं ठरवलं तर दिवसाला एका माणसाला 1.5 लाख रुपये लागतात लाळ तयार करायला. दिवसाला 1.5 लाखाची गोळी लागते ते लाळ तयार करायला. आणि जेवढं लागते तेवढं शरीराला, जेवढं पाहिजे तेवढ्यासाठी 1.5 लाख रुपये किंमत आहे लाळ तयार करायला. लोक घेतात. इतकं महत्वाचं आहे शरीरात. हे भगवंत फुकट बनवून देतो. आणि हे जलतत्व आहे. रक्त, ज्या रक्तामध्ये सर्व घटक आहेत, व्हाईट सेल्स आहेत, रेड सेल्स आहेत, प्लेटलेट्स आहेत, आणि वेगवेगळ्या प्रकारची एन्झाइम्स आहेत, सर्वही आहे. दिसायला रक्त दिसते ते, पण सर्वही आहेत. जलतत्व आहे. वीर्यही तसेच आहे. शक्ती आहे, ऊर्जा आहे. ते घाम आहे, शरीरातला रासायनिक कचरा बाहेर टाकण्याचं काम करते. आणि मूत्र आहे, मशीन थंड ठेवण्याचा आणि शरीरातलं टॉक्सिन बाहेर घेऊन जाण्याचं काम करत असते. हे सर्व ही जलतत्व आहे. आणि पृथ्वी तत्व कुठली? 5 पृथ्वी तत्व आहे. जे जे कठीण आहे त्या शरीरात, ज्याला हात लावल्याने कठीण वाटतात, ते सर्व ही पृथ्वी तत्व आहेत. कुठले कुठले? हाड आहेत. कुठले आहेत? हे कठीण आहेत. दात नरम आहेत की कठीण आहेत? केस कठीण आहेत, पाण्यात भिजत नाहीत, कठीण आहे. आणखीन काय कठीण आहे आपल्या शरीरात? नख, हे पृथ्वी तत्व आहेत. आणि याच्यानंतर मांस,
हे पृथ्वी तत्व आहेत आणि हे सर्व आहेत म्हणून ठीक आहे शरीर. हाडं रक्त तयार करण्याचं काम करतात आणि मांस चरबी साठवण्याचं काम करत असते. जिथे मांस अधिक आहे तिथेच माणूस फुगायला सुरू होतो. हू म्हणून खाणारी असतात ना, तिथेच त्यांचा फुगणं सुरू होते. इथे जरा जास्त असते, आधी इथली फुगतात अशी. त्यानंतर इथे जरा जास्त आहे. रात्री 5 लिटर पैकी 3 लिटर रक्त इथेच असते. माणसांच्या शरीरात एकूण 5 लिटर असते आणि 5 लिटर हे सर्क्युलेट होत राहते. त्यातलं रात्रीच्या वेळी 2 लिटर सगळीकडे सर्क्युलेशनला लागते. 3 लिटर फक्त पोटाच्या आसपासला संग्रहित झालेले असते. कारण सर्व महत्वाची जे यंत्रणा आहे ते इथेच आहेत. लिव्हर इथेच आहे, किडनी इथेच आहे, जठराशय इथेच आहेत, विसर्जनांग इथेच आहेत आणि याच्या शेजारीच इथेच हृदय आहे, इथेच. आणि हे फुगायला लागते हो म्हणून खाल्ले की. आणि त्यानंतर आपल्या मांड्या ज्या आहेत, या इथे मांस अधिक आहे. जरासा जाड असणाऱ्या माणसांकडे नजर टाका, ह्याच फुगलेले असतात. आणि त्यानंतर आपली नितंब जे आहेत अशी होतात, साठवून ठेवतात चरबी. हे कार्य करतात. ह्या सगळ्यांचे कार्य आहेत वेगवेगळे. मांसाचा कार्य वेगळा आहे, हाडांचा कार्य वेगळा आहे, नखाचा कार्य वेगळा आहे, केसाचा कार्य वेगळा आहे. हे जरी आम्हाला वाटत असली निरुपयुक्त आहेत असं, त्यांचं काम खूप असते आतमध्ये. ही 25 तत्वांनी युक्त हे प्रपंच आहे. मूल तत्व 50% असते, इतरांची थोडं थोडं घेऊन आकाश तत्व जे पूर्ण आहे ह्याच्यात मूल अर्धा भाग आकाश तत्व असते, राहिलेले 4 भाग इतरांना देऊन टाकते आणि इतरांच्यातला एक भाग हे घेते. असं 25 तत्वांनी युक्त हे शरीर आहे. आणि असंच सगळ्यांची शरीर आहे, आमचीच आहे असं नाही, सगळ्यांचीच ज्या आहेत. आणि भले वृक्ष जरी असला तरी त्याचाही असंच आहे. आमचं रक्त लाल आहे, त्याचा रक्त जरा वेगळ्या रंगाचा असतो. आमची ऊर्जा वेगळी असते, त्याची ऊर्जा वेगळी असते. आमचं वीर्य वेगळं असतो, त्याचा वीर्य वेगळं असतो. त्यांनाही मुलं बाळा होतात, त्यांचेही बीज तयार होतो, फळ तयार होतो. हे सगळ्यांसाठीच. मी अध्यात्म सांगत होतो आपल्याला. स्थूल आणि सूक्ष्म शरीराचा जो मिश्रण आहे, संघात आहे, यालाच म्हणतात अध्यात्म. सूक्ष्म शरीर म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण, मन आणि बुद्धी. या 17 जे आहेत हे आतमध्ये आहेत, हे बाहेर नाहीये. ज्ञानेंद्रिय, श्रवणेंद्रिय, स्पर्शेंद्रिय, नेत्रेंद्रिय, घ्राणेंद्रिय, जिव्हेंद्रिय. याचा काम शब्द ऐकणं, स्पर्श करणं, रूप पाहणं, वास पाहणं आणि रसास्वादन करणं. हे 5 गोष्टींचं ज्ञान करून घेण्याकरता शब्दाचा ज्ञान, स्पर्शाचा ज्ञान, रूपाचा ज्ञान, गंधाचा ज्ञान आणि रसाचा ज्ञान. शब्द कसे आहेत, मधुर आहेत की कर्कश आहेत, गोड आहेत की कडू आहेत, ज्ञानेंद्रिय सांगते, कर्णेंद्रिय सांगते. शब्द कसे आहेत. त्वचेंद्रिय काय सांगते, उष्ण आहे की थंड आहे, मृदू आहे की कठीण आहे, हे त्वचेंद्रिय ज्ञान देते. नेत्रेंद्रिय स्वरूप आहे की कुरूप आहे, याचा ज्ञान देते.
घ्राणेंद्रिय सुगंध आहे की दुर्गंध आहे याचा ज्ञान देत. रसनेंद्रिय गोड आहे की कडू आहे, तिखट आहे, तुरट आहे, खारट आहे की मीठ आहे, हे रसनेंद्रिय ज्ञान देते. 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. वाक, पाणी म्हणजे हात, पाद, उपस्थ पायू, गुदगुह्य हात पाय, वाणी गुदगुह्य, हे 5 प्रत्यक्षात काम करणारी इंद्रिय आहेत. पाय आहेत चालण्याकरता लागतात, उभं राहण्याकरता लागतात, बसण्याकरता लागतात, झोपण्याकरता लागतात पाय लागतात. हात आहेत सर्व प्रकारची कार्य करण्याकरता हातांची गरज आहे. सर्व प्रकारची देवघेव करण्याकरताही हातांची गरज आहे, कार्य करण्याकरताही हातांची गरज आहे. वाणी परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. बेंबीजवळ परावाणी असते. शब्द कुठून सुरू होतात? बेंबीपासून. पश्यंती हृदयस्थान आहे, मध्यमा कंठस्थान आहे आणि जिव्हास्थान हे वैखरी आहे. स्पष्ट उच्चार जे आहेत वैखरीतनं होतात. त्याच्या आधीचे तिन्ही जे आहेत स्थान ते अस्पष्ट आहेत. परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी. आपण कोणी नसताना बोलायचं, नेमकं कुठून ताण पडतो बोलताना समजायचं, तिथे उत्पत्ती स्थान आहे शब्दांचे. उत्पत्ती स्थान. वाणी आहे, वाणीने खूप साऱ्या कार्य होतात. जीवनच वाणीवर अवलंबून आहे. शिकणं आणि शिकवणं हे वाणीवर आधारित आहे. आपली अभिव्यक्ती, सर्व प्रकारची अभिव्यक्ती आमच्या वाणीवर अवलंबून आहे. मी आनंदी आहे की दुःखी आहे शब्दातनं प्रकट करतो. सर्वांबरोबर जो काय माझा संवाद होणार आहे तो वाणीनं होतो. म्हणून ह्याला कर्मेंद्रिय म्हटलेले आहे. हात, पाय, वाणी 2 विसर्जनांग आहेत. मूत्र विसर्जनांग आणि मल विसर्जनांग हे कर्मेंद्रिय आहे. काहींचे काम दिवसातनं 1-2 वेळच असतो. गुदेंद्रिय जे आहे याचं काम दिवसातनं 2च वेळ दार उघडते, ते एखाद्या 2 वेळ. हा जर खाऊ नये ते खाल्ला असेल, करू नये ते केला असेल तर सारखं जावं लागतं. उघडत नाही एरवी. कोणाकोणाचे एकच वेळ उघड, हा तसं पादायला बरीच वेळ उघडेल ते, पण विसर्जन करायला एकच वेळ उघडतो. मूत्रांग जे आहे कमीत कमी 6 वेळ जावं असं आयुर्वेद शास्त्र एक म्हणतो. जुनं आयुर्वेद शास्त्र. उठल्याबरोबर जायला पाहिजे, झोपण्यापूर्वी जायला पाहिजे, हे 2 कंपल्सरी आहे. भोजनानंतर जावं असंही काही भागात रूढी आहे. आणि स्नानापूर्वी जायला पाहिजे. आणि इतर वेळी 2 वेळ मनुष्य ठरवत असतो, त्याच्या वातावरणावर अवलंबून असते. कमीत कमी 6 वेळ जो लघवीला जातो त्याला सहसा कुठलेही आजार जवळ येत नाही. का? ते शरीरातलं जे कचरा आहे, रासायनिक कचरा, ते घेऊन बाहेर जाण्याचं काम करत असतो आणि शरीराला थंड ठेवत असतो. ते दिवसातनं 5-6 वेळच उघडणे, इतर वेळी काही काम नाही. त्याच्यापेक्षा जरा जादा काम करणारी जी आहेत पाय आहेत. पाय त्याच्यापेक्षाही जरा जास्त.
कुठे जायचं असेल, या काही लोक तरी फक्त खोली ते बाथरूम, बाथरूम ते खोली एवढीच जातात. काही लोक जास्तीत जास्त तिथेच घराबाहेरच जाऊन येतील, पण घरातल्या घरात फिरतील. आणि काही लोक वॉकिंग साठी, ऑफिसला जाण्यासाठी, कामाला जाण्यासाठी, आणि कुठल्या कुठल्या कोणाला लाथा घालायचं असेल तर फार कमी वापरतात. कारण लाथ घालताना विचार करावा लागतंय, समोरची आहेत ते माझ्यापेक्षा बलिष्ठ आहेत की कनिष्ठ आहेत. बलिष्ठ असतील तर एकाला 4 बसणार हे माहिती झाले की उचललेले पाय आपोआप खाली येते. आणि देवाने ते आपल्याला त्यासाठी दिलेले नाही, गाढवाला दिले त्यासाठी. कारण गाढवाला दुसऱ्या अंगाने काय करता येत नाही. त्याचा रक्षण जे आहे, घोडे आणि गाढव नावाची जे 2 प्राणी आहेत, भगवंतानी त्यांच्या संरक्षणाची पूर्ण जबाबदारी मागच्या पायात दिलेली. थोडस तोंडात दिलेले. कधीही कान अशी असतात ना त्यांचा, अशी केली की समजायचं आता चावतात हे कोणाला तरी, किंवा लात मारतात. त्यांचा स्वभाव तुम्हाला ज्ञात असेल. घोडे किंवा गाढव त्यांची कान अशी असतील तर काही नाही, सहज असतात ते. आणि अशी केली की समजायचं आता एकदम ते करंजी सारखे असं ताट केली की समजायचं एक तर चावतात नाही तर आता लात मारतात, दोन्हीपैकी एक करतात. कारण घोड्यांचं रक्षण जे आहे, गाढवाचं रक्षण जे आहे त्यांच्या पायाने होत. कुठलंही प्राणी त्याच्या अंगावर आले तर ते सर्वात आधी लात झाडते. वाघ सिंहानही असं लात झाडते की जाऊन पडायला पाहिजे. काही प्राण्यांना देवाने ही शक्ती दिलेली, पायात दिलेली आहे. बऱ्याच लोकांना हातात दिलेली आहे. कार्य करण्याकरताही हात आहे आणि देवघेव करण्याकरताही हात आहे. हेही कर्मेंद्रिय आहे, काम करण्याकरता आहे. आणि याच्याशिवाय दुसरं बरीच काय काय करत असतो. ही 5 कर्मेंद्रिय, ती 5 ज्ञानेंद्रिय अधिक 5 प्राण. प्राण अपान उदान व्यान समान. प्राणवायू म्हणजे श्वास घेतो सोडतो, याला काय म्हणतात? 21,700 वेळ आपण घेतो आणि सोडतो. एक वेळ घेऊन सोडणं, घेणं आणि सोडण्याला एक म्हणतात. असा 21,600 वेळ शरीर दर दिवशी श्वास घेतो सोडतो. आणि कोणाकोणाची जादा पण असते आणि कोणाकोणाची कमी पण असते. जो कमीत कमी श्वास घेईल त्याचा आयुष्य वाढत जात. 100 वर्षाला जेवढा लागेल तेवढा दिलेले स्टोरेज. जर माणूस जादा वापरला श्वास उच्छ्वास, त्याचं आयुष्य तेवढा घटतो. कारण नेहमीपेक्षा जादा श्वास जर घेतला तर खर्च जादा होतो. म्हणजे आपल्या टाकीतले तेल जादा जळते ना. म्हणजे स्पीडने गाडी चालवले, 70-80 पेक्षा जादा पुढे गेले तर तेल आहे ना जास्त जळते गाडीला. तसा आमचाही नेहमीपेक्षा जर जास्त चाललं, हे शरीर असो किंवा मनबुद्धी असो, जर वेगाने चालवले असा श्वास घ्यावा लागतो. नेहमीचा श्वास कमी पडतो त्याला. तेव्हा त्यातनं माणसाचं आयुष्य घडतंय, आयुष्य घडतंय. काही लोक साधना केली, मिनिटाला 15 वेळ घेणारा माणूस 5-6 वेळेवर सुद्धा जगू शकतो. सावकाश श्वास घेतला आणि सावकाश श्वास सोडला तर त्याचा श्वास प्रक्रिया लांबते आणि त्याच्यात ऊर्जा वाढते आणि त्यांची जी मन आहे ना, धावण्याची गती मनाची बुद्धीची कमी येते. अन्यथा जेव्हा जास्त विचार करायला लागतो आपण, विचार जास्त झाले की श्वास कमी पडतो, मग तेव्हा जादा श्वास घ्यावा लागतो. सर्वसाधारणपणे 21,600चा वापर करतो, त्याच्यापेक्षा अधिक करू नये. केला तर आमच्या मूळ आयुष्यातला काही भाग कमी होऊ शकतो असं म्हणतात. प्राणवायूतलं प्रथम हे प्राणवायू म्हणतात, ते श्वास घेणं आणि सोडणं. अपान वायू छातीच्या वरचं जे आहे उच्छ्वासाने बाहेर जातं
श्वासाने आत जात. अपान वायू म्हणजे ह्याच्या खाली जर अशुद्ध वायू तयार झालं, त्याला बाहेर टाकण्याकरता वरून बाहेर काढता येत नाही, त्याला खालूनच बाहेर काढावं लागतंय. म्हणून त्याला अपान वायू म्हणजे पिण्यायोग्य नाही आहे ते. त्याचं नाव किती सुंदर दिले बघा. पान म्हणजे पिऊ शकतो, अपान म्हणजे त्याला पिऊ शकत नाही. बघा ना, आपण बसलेले असतो, अपान वायू गेला. अपान वायू मध्ये सुद्धा प्रकार आहेत. भारभूर डारडूर गेले तर काही घाबरायचे कारण नाही. भरून भरून भयम नास्ते, ठस्सौ ठुस्सौ उभय कलहौ, निशब्दम घोर संकटम. 3 प्रकारचे असतात म्हणे. असं डारडूर आवाज केला तर त्याला घाबरायचे कारण नाही, कारण त्याला अपान नसते, ते त्यातले त्यात चांगलं असते. ठुस ठुस जे करते ना, ती जरासं डेंजर असते, त्याला थोडासा दुर्गंधी असते. आणि ठुसठुस केलं की तू सोडलास हे भांडण सुरू होतात. आणि नाक बीक चेहरा बिहरा आवळून जरा अंग आवळून जरा हळूच सोडला, निशब्दम घोर संकटम. नुसता असं करतच बसायचा, असं बोलताही येत नाही, सांगताही येत नाही, ऐकताही येत नाही. निशब्दम घोर संकटम. हळू जर माणूस जर आवडला, चेहरा आवडला, शरीर आवडला, तर समजायचं आता घात करतोय. निशब्दम घोर संकटम, सगळ्यांना संकटात टाकतो तो. त्याला अपान वायू असं म्हणतात. मी का सांगितलं हे? ते पिण्यालायक नसते, अर्थार्थ ते घेण्यालायक नसतो. त्याच्याकरता या शरीर चांगलं राहण्याकरता अंतरेंद्रिय जे आहे त्यातलं प्राणापैकी एक आहे. 5 प्राणापैकी एक अपान वायू, एक उदान वायू म्हणून असते. इथे छातीच्या वर काही अशुद्ध तयार झालेला असेल वायू, त्याला बाहेर टाकायचा असतो. त्याच्याकरता उचक्या देतो तो. उचकी जे म्हणतो, उचकीने किंवा ढेकर आलेले आहेत, करपा ढेकर म्हणतो ना आपण, ढेकर जे देतो त्याला काय म्हणतात? उदान वायू. उदान म्हणजे वर, उद्द म्हणजे वरून बाहेर टाकतो, उदान वायू. व्यान जे आहे ह्या सगळ्या जॉइंट्स मध्ये असते. व्यान वायू ठीकठाक असेल तर सगळे जॉइंट्स ठीकठाक काम करतात. आणि समान वायू जे आहे, सहस्रारापासून पदतलापर्यंत अंग प्रत्यंगाला प्राणवायू पोचवण्याचा, ऊर्जा पोचवण्याचा काम करत असते. ऊर्जा पोचवण्याचा, ऑक्सिजन इथून इथपर्यंत पोचवायचा जो काम आहे, आपला श्वास जे आहे त्याला सगळ्या अंग प्रत्यंगांना, कारण जिथे श्वास पोचत नाही, जिथे ऑक्सिजन पोचत नाही, तो भाग सडायला सुरू होतो. जे भाग सडायला लागते तर त्याला म्हणतात कॅन्सर झाला, कारण नवीन रक्तपेशी तिथे तयार होत नाही. का? तिथे हवा पोचत नाही, ऑक्सिजन पोचत नाही. म्हणून अंग प्रत्यंगाला, प्रत्येक टोकाला जाऊन पोचवण्याचं काम करते ते समान वायू. प्राण, अपान, व्यान, उदान, समान. किती झाली? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण. आणि आता राहिला कुठला? मन आणि संकल्प विकल्पात्मक जे वृत्ती आहे अंतःकरणातला, त्याला म्हणतात मन. संकल्प विकल्पात्मक म्हणजे हे व्हावं, हे होऊ नये, हे करावं, हे करू नये, ते झालं पाहिजे, हे होऊ नये, असं जे संकल्प किंवा विकल्प, हवं किंवा नको, होणं किंवा न होणं, याच्या संबंधात जे विचार करते, ते विचार करणाऱ्या वृत्ती ज्या आहेत त्याला काय म्हणतात?
मन म्हणतात. आणि दुसरं आहे निर्णय घेणारी जी वृत्ती आहे, डिसिजन मेकिंग पॉवर जे म्हणतो त्याला बुद्धी म्हणतात. बुद्धी निर्णयात्मक वृत्ती, हे करा हे नको असा आदेश देणारी जी वृत्ती आहे आमच्यातलीच, अंतःकरणातलीच, त्याला म्हणतात बुद्धी. हे व्हायला पाहिजे, हे नाही व्हायला पाहिजे ठामपणे. कारण ते निर्णय घेण्यापूर्वी आपल्या चित्तामध्ये संग्रहित असलेले यापूर्वीचे जितके अनुभव आहेत ते सर्वही कुठे संग्रहित होतात? आपल्याच अंतःकरणात असणाऱ्या चित्तात. चित्त हे सर्व व्यवहारांची, म्हणजे जन्मापासून आम्हाला कळायला लागलं तेव्हापासून आजपर्यंत जेवढा पाहिलेले आहे सगळे चित्र तिथे आहेत. जेवढे ऐकलेले सर्व वाक्य शब्द तिथे आहेत. जेवढा आपण रसग्रहण केलेले आहे तेही आहेत. जेवढा गंध आस्वादन केलेले त्याचंही आहे. आणि जेवढा व्यवहार आम्ही आजपर्यंत पाहिलेले आहोत आणि वाचलेले आहोत, ऐकलेले आहोत आणि स्वानुभव केलेले आहोत, हे सर्वही अनुभव आमच्या चित्तामध्ये संग्रहित आहेत. आणि बुद्धी निर्णय करताना आता काय करायला पाहिजे, गावी जायला पाहिजे असं आम्ही जायला पाहिजे का असं बुद्धीला विचारलं की बुद्धी कशा करता जाणार? हा, या करता जाणार. मग त्या करता जाणार असेल तर पूर्वीची या करता गेलेले जेवढे अनुभव आहेत त्यांच्याशी एक सेकंदात ते तुलना करते, जाणं योग्य आहे की नाहीये, पूर्वी गेलेले असताना फायदा झाला की तोटा झालाय, हे सर्व त्याच्याकडे हिशोब आहेत. आणि ते पाहून पटकन एक सेकंदात सांगते नको जाऊ. का म्हटलं की मग विश्लेषण सुरू करते, त्यावेळी असं झालं होतं, तसं झालं होतं, अमुक झाला तमुक झाला, ह्या सगळ्या कारण द्यायला सुरू करते. ही एक निर्णय घेण्याकरता रस्त्यावर पडलेले एक नोट घेऊ की नको एवढं विचारलं तर ते म्हणते यापूर्वी अशी काही घटना घडलेली का आपल्या जीवनात, घेतलेले का आपण कधी, नाही घेतलेले तर दुसरा कोणतरी घेऊन फायदा करून घेतलेले किंवा तोटा झालेले ऐकलेले असेल, पाहिलेले असेल तर त्याच्याशी तुलना करते. नाहीतर म्हणते आपल्याकडे अशा पद्धतीचा कुठलाही अनुभव नाही तर थांब जरासा आपला कोणतरी बुजुर्ग माणसाला आपण विचारून निर्णय घेऊ असं म्हणते. ही बुद्धी एका क्षणात एवढ्या प्रकारची काम करत असते. आम्हाला लक्षात येत नाही की हे निर्णय कसं घेते. तिच्या निर्णय तिच्याकडे जे साधन सामग्री आहे त्याच्यावर घेते. ती नसेल तर कोणाला तरी आप्त व्यक्तीला विचारून निर्णय घेऊया म्हणून ते गुरु असतील, आई वडील असतील, शेजारी असतील, बंधू बांधव असतील, मित्र असतील, कोणालाही हितचिंतक असतील, हितैषी असतील, त्यांना विचारून मग निर्णय करत असते. हे बुद्धी, ही जी 17 तत्व आहेत या आतमध्ये राहतात, हे शरीराच्या आत राहतात म्हणून ह्यांना अंतरिंद्रिय म्हणतात. ही सगळे बाहेर येऊन काम करतात म्हणून ह्यांना बहिर्इंद्रिय म्हणतात. ही 25 आणि 17 या दोन्हींच्या मिळून जो व्यवहार चालतो याला म्हणतात अध्यात्म. एवढ्या करताच सांगितले मी, ह्या दोघांच्या मिश्रणाला काय म्हणतात, हे दोन्ही एकत्र होऊन व्यवहार करतात, या व्यवहाराला म्हणतात आध्यात्मिक व्यवहार. आदि दैविक व्यवहार, आदि भौतिक व्यवहार. आदि दैविक म्हणजे प्रत्येक याला एक एक देव आहेत, त्या देवाची कृपेने ते कार्य चालतात. प्रत्येक भूताचा एक देव आहे, आदि दैविक त्यांचा सहाय्य असतो आम्हाला. आदि भौतिक म्हणजे आमच्या बरोबर इतर भूत, इतर जीव जे आहेत, इतर जीवांसमवेत आम्हाला राहायचं आहे तर त्यांचा विचार करून आपल्याला व्यवहार करावा लागते. म्हणून याला आध्यात्मिक म्हणजे स्थूल आणि सूक्ष्म शरीराचा जो संघात आहे, मिश्रण आहे, आणि ह्याला अध्यात्म म्हणतात. आपण काय बघायला निघालो होतो? मुंगी उडाली, अजून मुंगीपर्यंत जायचंय. या दोन्हींचे जे मिश्रण आहे, या दोन्ही उत्थित होण्याकरता, चेतित होण्याकरता एकाचा गरज भासते, त्यालाच म्हणतात जीव. स्थूल आणि सूक्ष्म शरीराला चैतन्य
ज्याच्याकडून मिळते तो यात आलेले असेल तरच हे सर्व विकसित होते. तो मध्यभागी बसलेले असतो, त्यांच्या प्रेरणा घेऊन हे सर्वही कार्य करतात. त्याला म्हणतात जीव, जीवात्मा म्हणतात, जीव म्हणतात त्याला. तो जो जीव आहे त्याला प्रतिबिंब असंही म्हणतात किंवा चिदाभास असंही म्हणतात त्याला. आणि तो जीव जो आहे तोच मुंगी आहे. मुंगी म्हणजे काय? मुंगी काय काम करते? मुंगीचा स्वभाव आहे. नाहीतर प्राणी भरपूर आहेत. या जीवाला मुक्ताईने मुंगीचीच का उपमा दिली? मुंगी उडाली आकाश, त्याऐवजी तिला म्हणता आलं असतं त्या मातेला की मग एखादा पक्षीची उदाहरण देता आलं असता. पक्षी उडाली आकाशी म्हणून नाही म्हटले, मुंगी उडाली आकाशी. कारण मुंगी सारखं जिज्ञासू या जगात दुसरं कोण नाही. मुंगीला जी शहाणपणा म्हणतो ना, कधीही स्वतःला अपायात झोकून घेत नाही. अपायापासून नेहमी दूर राहणार, अपायापासून नेहमी दूर राहणारे आणि सत्याचा ज्ञान असणारे. आपल्याला ध्येय काय आहे निश्चित करता येण्यासारखी अक्कल असणार. ती सकाळ रात्रीच ठरवलेली असते की उद्या कुठे जायचं आणि तिचा ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करायला कधीही कमी पडत नाही. 50 वेळ खाली पडू द्या पण ते माघार घेत नाही. 51व्या वेळी चढून तिथे जाणारच जाणार. आणि तिच्याकरता कुठल्याही गोड पदार्थाच्या डब्यावर नाव लिहून ठेवण्याची गरज नाहीये. माणसाने लिहिलेल्या नावावरती कधीही विश्वास ठेवत नाही. स्वतःच्या आत्मविश्वासावर व्यवहार करते ती. आणि तिची श्रद्धा, तिची विश्वास, आत्मविश्वास आणि तिची जिज्ञासा आणि तिचा प्रचंड प्रयत्न करण्याची सामर्थ्य, यालाच म्हणतात जिज्ञासू. एक मनुष्यांमध्ये एक जिज्ञासू शोधून काढायचा असेल तर हीच गुण त्यांच्याकडे असायला पाहिजे. ती गुण त्या मुंगीकडे आहेत. म्हणून मुंगी उडाली. आता आकाश काय आहे आणि त्या आकाशात असणारा सूर्य, त्याला गिळण्याची प्रक्रिया, सुंदर प्रक्रिया मुक्ताईने फार सुंदरच रूपक ह्यात मांडलेले आहे. आणि असा एक जीव या शरीरात आहे आणि त्या शरीरातल्या जीवाला ही जर गुण असतील, त्यांच्याकडे ध्येय ठरवण्याची, मला काय करायचंय, माझ्या जीवनाचा ध्येय काय आहे ठरवणं आणि त्याच्याकरता शक्ती एकवटणं. एवढंच नाही, मुंगीची एक विशेषता म्हणजे मुंगी भविष्याला जाणते. उद्या वातावरण काय असणार आहे, पाऊस येणार आहे, थंडी पडणार आहे, ऊन पडणार आहे, वारं वादळ राहणार आहे, त्याच्यावर ती ठरवते की आजचा अन्न मी कुठे ठेवायचं किंवा जी जागा ठेवलेली आहे ती सुरक्षित आहे की नाही ठरवून मग तिथनं ते शिफ्ट करते दुसरीकडे. म्हणजे तिला भविष्याची वेध घेण्याची सामर्थ्य आहे आणि चिकाटी आहे, ध्येयापर्यंत जाण्याची सामर्थ्य आहे. असा जो जीव आहे त्याला म्हणतात जिज्ञासू जीव. या जिज्ञासू संबंधाचा, अध्यात्म क्षेत्रातलं जिज्ञासू संबंधात मुक्ताई इथे चर्चा करतात. मुंगी उडाली, हे जीवरूप मुंगी आता आकाशात झेप घेणार आहे. कोणता आकाश? त्या आकाशातलं सूर्य कोण आणि उडणार कसे आणि कुठून कुठपर्यंत उडणार? का मूलाधार पासून सहस्रारापर्यंत जाणार आहे काय? आणि हृदयस्थानापासून आणि परमात्म्याचे स्थान जिथे आहे तिथे जाणार आहे? याची वर्णनच मुक्ताई त्यात केलेले आहे.
आणि ते आपण उद्या पाहू. राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वरा राजा